जसं बॉम्बे टू गोवा चित्रपट निघाला होता अमिताभचा आणि अरुणा हिराणीचा, आठवतोय का? तशा पद्धतीनं बॉम्बे टू गोवा नॅशनल हायवेचं काम असं काहीतरी चित्रपट काढावा लागेल आपल्याला। कित्येक जणांनी खासदार होताना तुम्ही आम्हाला खासदार करा, हा रस्ता आम्ही पुरा करून दाखवू, तुम्ही आम्हाला आमदार करा, पुरा करून दाखवू। कितीतरी आमदार झाले, खासदार झाले, पण पुरा काही होईना। पण आमचं ठाणे असेल, आमचं नागपूर असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, पिंपरी चिंचवड, पुणे असेल, ह्या सगळ्या शहरांच्या मध्ये आम्ही मेट्रोचं जाळं तयार करतोय। त्याच्यामध्ये केंद्राचा 20%, राज्याचा 20%, 10% त्या महानगरपालिकेचा आणि 50% वित्तीय संस्थांचा। हे कशा करता करतोय की त्याच्यामुळे प्रदूषण कमी व्हावं, दळणवळण गतीनं व्हावं। थोडंसं आज मुंबईमध्ये बऱ्याचशा ठिकाणी लोकांना त्रास सहन करावा लागतो की जिथं जिथं मेट्रोची कामं चाललेली आहेत, परंतु या अर्थसंकल्पाच्या उत्तराच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला जिथं ही कामं मोठ्या प्रमाणावर चालली त्यांना मला विश्वास द्यायचा आहे की अजून काही दिवस थोडासा धीर धरा, थोडंसं आपण आजपर्यंत सहनशीलता दाखवलेलीच आहे, ती अजून काही दिवस तशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करा। ते झालं की निश्चितपणे दळणवळण गतीनं होईल, व्यापार उद्योग वाढेल, विदेशी गुंतवणूक आकर्षित होईल, वाहनं कमी होतील आणि त्यामधून इंधनाची बचत होईल आणि आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल। हे एक उदाहरण आहे। आणखी काही वर्ष गुंतवणूक आपल्याला करावी लागणार आहे ह्या क्षेत्रामध्ये, तोपर्यंत तूट दिसेल, पण अर्थव्यवस्थेचं आकारमान वाढल्यानंतर कर उत्पन्न वाढून राज्याची अर्थव्यवस्था हे निश्चितपणे मजबूत होईल, याबद्दल माझ्या मनात नाही कुणाच्याच मनात तिळमात्र शंका असण्याचं कारण नाही। त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था चिंताजनक झाली आहे असा कुठेही चुकीचा संदेश जाता कामा नये, याची काळजी आपण सर्वांनीच घेऊ। ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये आपण एकमेकाच्या विरोधामध्ये जरी लढत असलो तरी शेवटी आपल्या सर्वांचं हे महाराष्ट्र राज्य आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं हे महाराष्ट्र राज्य आहे आणि त्याच्यामुळं राज्याच्या कुठल्या तरी चुकीच्या गोष्टी आरोप करून आपल्या राज्याची बदनामी कृपा करून कुणी करता कामा नये, माझी अशा प्रकारे सर्वांना विनंती आहे। पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये आज हे अर्थसंकल्पाच्या बाहेरची कामं आहेत, ती पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की शासनाने पायाभूत सुविधांच्या विकासावर देखील अधिक लक्ष केलेलं आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे रेवस ते रेड्डी या सागरी मार्ग, त्याच्या संदर्भामध्ये विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका हा जवळपास 63,618 कोटीचा, पुणे चक्राकार मार्ग ज्याला पुणे रिंग रोड म्हणतो हा जवळपास 58,000 कोटीचा, जालना नांदेड महामार्ग 27,000 कोटीचा, नागपूर गोंदिया मार्ग 22,000 कोटीचा, भंडारा गडचिरोली मार्ग 12,000 कोटीचा, नागपूर चंद्रपूर महामार्ग 20,000 कोटीचा, रेवस सागरी महामार्ग हा 26,000 कोटीचा। अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातनं राज्य सरकार त्या ठिकाणी लक्ष देत आहे। इव्हन शिवडी नावा शेवा पण अटल सेतू हा महत्वाचा प्रकल्प पूर्ण झाला आणि आता शिवडी ते वरळी रस्त्याचं काम देखील गतीनं फ्लायओव्हरचं चाललेलं आहे। नवी मुंबई विमानतळाचं काम अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे। मुंबई कोस्टर मार्गाला देखील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देऊन त्याचंही काम अंतिम स्तरावर आहे। मरीन लाईन्स ते वरळी पर्यंत देखील रस्त्यांचं भुयारी मार्गाचं ती पण कामं त्या ठिकाणी चाललेली आहेत। आणि केंद्र सरकारचे अध्यक्ष महोदय मला सभागृहाला एक गोष्ट सांगायची, सातत्याने विरोधी पक्ष अशा प्रकारचा आरोप करत असतं, त्याबद्दल उद्योग मंत्र्यांनी सांगितलेलंच आहे, श्वेतपत्रिका काढली जाईल, परंतु हे प्रकल्प दुसरीकडे गेले, पळाले गुजरातचं नाव घेतात असं नाहीये। कारण नसताना तशा प्रकारचा फेक नरेटिव्ह तुम्ही त्या ठिकाणी करू नका, अशा पद्धत सेट करण्याचा प्रयत्न करू नका। मला पुन्हा तुम्हाला सांगायचं की केंद्र सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 77,200 कोटी खर्चाचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे। त्याच्यात राज्य सरकारचा 26%, केंद्राचा 74%, एवढा मोठा प्रकल्प आपण करतोय। मला दुसरी एक गोष्ट अध्यक्ष महोदय सभागृहाला या निमित्तानं सांगायची, आपल्या राज्याचे सुपुत्र सन्माननीय नितीन गडकरी साहेबांच्याकडे तिसऱ्यांदा केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्रालयाची जबाबदारी मिळालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून नॅशनल हायवे अथॉरिटी मार्फत राज्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचं जाळं विकसित होत आहे।
त्याचाही आपल्याला खूप मोठा फायदा. आपण कितीतरी स्टेट हायवे हे नॅशनल हायवे कडे ट्रान्सफर केलेले आहेत. मुंबई गोव्याच्या संदर्भात पण चाललेले आहे, मध्ये उत्तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यात जरा काही अडचणी फॉरेस्टच्या आल्या, काही ठिकाणी शहरातनं तो रस्ता जातो तिथल्या लोकांचा विरोध, परंतु आता बऱ्याच अंशी एक गोष्ट सगळ्यांनाच ती खंत आहे. ती काय आत्ता नाही, ती अनेक वर्ष, म्हणजे पूर्वी माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर मनमोहन सिंगांचं सरकार असल्यापासून ते चालू आहे. त्याच्यानंतर हे 10 वर्ष गेली, परंतु काही ना काही त्याच्यामध्ये काय झालंय जरा तपासलंच पाहिजे. परंतु उशीर लागतोय. त्याच्यावर पुस्तक, जसं बॉम्बे टू गोवा चित्रपट निघाला होता अमिताभचा आणि अरुणा हिराणीचा, आठवतंय का? तशा पद्धतीनं बॉम्बे टू गोवा नॅशनल हायवेचं काम असं काहीतरी चित्रपट काढावं लागेल आपल्याला, किंवा पुस्तक पण लिहावं लागेल. होय साहेब, हा कायम राहील. अध्यक्ष महोदय, हा नाही, त्याच्यामध्ये सगळेच जबाबदार आहेत. काहींनी तिथं जाऊन खड्डे बघितले, त्याचे फोटो काढले, पाहणी केली, बोटं बिटं दाखवली, परत आले, पुन्हा काही नाही. सगळ्यांनी आपल्या आपल्या परीनं त्याचा फायदा. कित्येक जणांनी खासदार होताना तुम्ही आम्हाला खासदार करा, हा रस्ता आम्ही पुरा करून दाखवू, तुम्ही आम्हाला आमदार करा, पुरा करून दाखवू. कितीतरी आमदार झाले, खासदार झाले, पण पुरा काही होईना. पण आता गडकरी साहेब म्हणले काही करून या टर्म मध्ये पुरा करूनच दाखवतो असं सांगितलेलं. रायगड टाइम्स, जिल्ह्याचं हक्काचं व्यासपीठ.